नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 30 साइजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग। तर हे बघा, हा मापासाठी लागणारा जुना ब्लाउज आहे। या ब्लाउजवरून आपण माप घेऊन कटिंग करणार आहोत। तर हे बघा, इथे हे अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरची डबल घडी करून घेतलेली आहे। हे बघा, बंद बाजू जी आहे ती आपल्या बाजूने ठेवून घ्यायची। यानंतर हा मापाचा ब्लाउज घेऊन आपल्याला हे हुक आहे ते लावून घ्यायचे आहेत। हे बघा, सगळे हुक मी इथे लावून घेतलेले आहेत। हे बघा, आपला हा ब्लाउज आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर पासून आपल्याला हे उंचीचं माप घ्यायचं आहे खालपर्यंत। हे बघा, ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच आणि शोल्डर आहे 9 इंच। तर बघा, आपण हे दोन्ही माप घेतलेले आहेत ते आधी टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, ब्लाउजची उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेले आहेत, म्हणजे जिथे आपण 14 इंचावर ही मार्किंग करून घेणार आहोत। हे बघा, त्यानंतर 9च्या निम्मे इथे घेतलेले आहेत 4.5 इंच। 4.5 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची। मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। यानंतर आपण आता छातीचं माप घेऊयात। तर हे बघा, ज्या बाजूने हुक आहे त्याच बाजूने आपल्याला हे छातीचं माप मोजून घ्यायचं आहे। तर बघा, आपल्याला इथून तर ह्या हुकापर्यंत हा ब्लाउज मोजून घ्यायचा आहे। तर इथे माप आलेलं आहे 7 इंच। हा छातीचा चौथा भाग आहे। हे बघा, इथे आपण 7 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुढे आपल्याला पाहिजे तशी मार्किंग आपण करून घ्यायची आहे। 1.5 ते 2 इंच जशी तुम्हाला शिलाई मार्जिन पाहिजे तशी आपण करून घ्यायची। इथून आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। तर इथे आलेले आहेत 12 इंच, म्हणजेच आपली कंबर आहे 24 इंच। हा कमरेचा दुसरा भाग आहे। आता इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 6 इंच आणि 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच घ्यायचे आहेत शिलाई मार्जिनसाठी। आता आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जर मापाचा ब्लाउज परफेक्ट असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग कराल तर कुठेही चुकणार नाही। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला मागच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे। हे बघा, इथून आपण खालपर्यंत हा गळा मोजून घ्यायचा आहे। तर मी इथे 9 इंच घेणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। शोल्डर रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलेले आहे। तिथे 9.5 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची आणि इथे घेतलेले आहेत 2.5 इंच। यानंतर आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मी गोल गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे शेप देऊन घेतलेला आहे थोडा बाहेरच्या बाजूने। त्यानंतर आपल्याला इथे 1.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे घेतलेले आहेत 1.5 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा। यानंतर आपल्याला इथे टक्ससाठी अशा पद्धतीने टेप ठेवून निम्मे करून घ्यायचे आहेत। टक्सची उंची घ्यायची आहे 4 इंच। हा 1 इंचाचा टक्स आहे आपला, दोन्ही बाजूने अर्धा इंच। आता ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि याचं आता कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला।
जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट करून मला नक्की विचारा। इथे एक कट लावून घ्यायचा आहे। या गळ्याचं डिझाइन मी करणार आहे, त्यामुळे मी हा गळा इथे कट करणार नाही। यानंतर इथे कपड्याची डबल घडी करून घेतलेली आहे आणि जी ओपन बाजू आहे ती आपल्या बाजूने ठेवून घेतली। त्यानंतर हा कटिंग केलेला जो मागचा भाग आहे तो अशा पद्धतीने इथे ठेवून घेतलेला आहे। इथे आपण अर्धा इंच जागा सोडलेली आहे, तिथे आपण ही मार्किंग करून घ्यायचे। जसं आहे तसंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे बाजूला ठेवून घ्यायचे। यानंतर आपण हा बॉक्स तयार करायचा आहे। मैत्रिणींनो, आज खूप पाऊस पडत आहे बाहेर आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम सुद्धा चालू आहे। व्हिडिओमध्ये खूप आवाज येत आहे मध्ये मध्ये, तर तुम्ही मला समजून घेऊ शकता। आणि आजूबाजूला मुलांचा सुद्धा खूप आवाज येत आहे। यानंतर इथे मागच्या बाजूचा शेप आहे तसाच देऊन घेतलेला आहे। यानंतर आता आपण इथे 1 इंच घेतलेले आहेत खालच्या बाजूने। 1 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची। इथे घेतलेले आहेत 2 इंच। इथे आपल्याला 1 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची। या दोन्ही लाईन आता आपण आखून घेणार आहोत। हे बघा, खालच्या बाजूने सुद्धा। यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून आपल्याला शोल्डरपासून इथपर्यंत आपल्याला ही उंची मोजून घ्यायची आहे। 5 इंच आहे आपला पुढचा गळा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। शोल्डर रुंदी घेतलेली आहे 3 इंच। गळ्याची उंची आहे 5 इंच, तर आपल्याला 5.5 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची। इथून घेतलेले आहेत 2.5 इंच। इथे आपण हा बॉक्स तयार करूयात। यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे मोंड्याच्या शेपसाठी अर्धा इंच आत घेऊन हा शेप देऊन घ्यायचा आहे। आता प्रिन्सेस कटसाठी आपल्याला इथे हे माप घ्यायचं आहे। हे बघा, हुकपासून तर या कटपर्यंत आपल्याला हे माप मोजून घ्यायचं आहे। तर इथे आलेले आहेत 3 इंच। हा 3 इंचाचा कट आहे, तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केलेले आहेत। इथे 3.5 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे। आणि पुढच्या बाजूने जे आपण 2 इंच घेतलेले आहेत ते इथे देऊन घ्यायचे। 2 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे। आपल्याला इथे टक्स पॉईंट द्यायचा आहे, तर आपण इथे 11 इंचावर हा टक्स पॉईंट देऊन घेतलेला आहे। यानंतर हा शेप देऊन घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथूनही आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। आता ही लाईन मारून घ्यायची आहे। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला लाईन नाही मारायची, कारण की इथे आपण टक्स घेणार आहोत। तर हे बघा, जेवढी उंची आहे तेवढीच घ्यायची आहे। आणि इथून आपल्याला 1 इंच अंतर सोडून ही मार्किंग करून घ्यायची आहे। हा टक्स आहे तो आपण अर्धा इंचाचा घेतलेला आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊयात। जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुम्हाला हे कटिंग नक्की समजेल आणि तुम्ही करूनही बघाल। आता हे कट करून झालेलं आहे। यानंतर आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत। तर हे बघा, मी हा कपडा घेतलेला आहे दुसरा, कारण तो उरलेला नाही, कमी कपडे असल्यामुळे
छोटे छोटे ब्लाऊज पीस येतात त्याच्यामध्ये हे कटिंग केलेलं आहे मी। हे बघा कपडा घेऊन पुन्हा एकदा फोल्ड केलेला आहे, कारण आपल्या दोन्ही स्लीवचं कटिंग एकत्र करणार आहोत। या ब्लाऊजच्या स्लीव छोट्या आहेत, त्या आपल्याला इथे वाढवून घ्यायच्या आहेत। इथे आपल्याला कट करून सारखं करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला इथे बाही लांबी टाकून घ्यायची आहे। तर हे बघा 9.5 इंच आपली बाही लांबी आहे, तर अर्धा इंच मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे। तिथे 10 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची। यानंतर ही सरळ लाईन मारून घ्यायची आहे। इथून आपल्याला 3.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि हा मुंडा आहे मागच्या भागाचा, तो मोजून घेतलेला आहे 9 इंचावर। आपलं हे माप आहे, इथे आपण 7 इंच घेतलेले आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। एकूण आपलं हे माप आहे ते 9 इंच आहे। दंडगेर आहे 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले आहेत। आता ह्या लाईन मारून घ्यायच्या आहेत। यानंतर आता मुंड्याचा बाहेरच्या बाजूचा शेप देऊन घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने डॉट डॉट करून आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे बाहीचं कटिंग आहे ते करून घ्यायचे। यानंतर आपण आता मुंड्याचा आतल्या बाजूचा शेप देऊन घेणार आहोत। तर हे बघा खालच्या बाजूने आपण अर्धा इंच घेतलेले आहेत आणि हा शेप देऊन घेतलेला आहे। आता याचंही कटिंग करून घ्यायचे। आता हे अस्तरचं कटिंग आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे। हे बघा मागचा पार्ट आणि हे दोन्ही पुढचे पार्ट आहेत आणि स्लीवचं कटिंग असं हे आपलं कटिंग झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला आता इथे हे मेन फॅब्रिक आहे त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि आधी आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे। दोन्ही स्लीव आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। तर हे बघा अशा प्रकारे आपण हे मेन फॅब्रिक आहे ते डबल करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आणि जी कटिंग केलेलं अस्तरची बाही आहे ते याच्यावर ठेवून आपल्याला कट करून घ्यायची। आपण अशाच पद्धतीने एक एक पार्ट ठेवून कट करून घेणार आहोत, कारण की कटिंग करायला पण सोपं जातं आणि कपड्याचीही बचत होते। यानंतर आपल्याला इथे आता जो मागचा भाग आहे ब्लाऊजचा तो कट करून घ्यायचा आहे। तर कसा घ्यायचा आहे तर बघा इथे जितकं आपल्याला पाहिजे तितकंच कापड घ्यायचं आहे। खालच्या बाजूने काट येणार आहेत अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि हा कपडा आहे वरचा अस्तरचा, तो बघा काटोकाट आपण ठेवलेला आहे। अगदी कमी कपडा लागलेला आहे, जेवढा पाहिजे तेवढाच कपडा आपल्याला लागतो। तर हे बघा अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच बाजूने ठेवून हे कट करून घेतलेलं आहे। हे दोन्ही भाग आहेत ते कटिंग करून झालेले आहेत, ते बाजूला ठेवून घ्यायचे। हा उरलेला काट आहे तो कट करून आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे। तर हे बघा इथे आपण कपड्याची डबल घडी करून घेतलेली आहे आणि जे 2 भाग आहेत अजून ते आपल्याला कट करायचे आहे। तिथे ठेवून इथे ठेवून घेतलेले आहेत। आता याचं कटिंग करून घ्यायचे। अशा पद्धतीने कटिंग केल्यास बराच कपडा उरतो आणि तो कपडा आपल्याला डिझाईनसाठी वापरता येतो। आणि उरलेला जो काट आहे तोही आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत।
आता हे चारही भाग आहेत ते आपले कट करून झालेले आहेत आणि हा कपडा आपला उरलेला आहे। या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग तयार झालेलं आहे। या कटिंगच्या शिलाईचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, तोही तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद।